आरोपी दारू न पियायल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले हे उघड झाले आणि आता माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की मृतकाच्या विसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावं याकरता पूर्णपणे तयारी झाली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। प्रीपेड वीज मीटरचा वाढता विरोध निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे। महावितरणच्या नागपूर झोनमध्ये 100 मीटरच्या विरोधामध्ये आतापर्यंत ठिकठिकाणी 25 आंदोलनं झाली आहेत। प्रीपेड वीज मीटरला जनतेचा विरोध का वाढतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। नागपूर आणि वर्धा झोनमध्ये जवळपास 100 प्रीपेड मीटर लागले, परंतु याचा विरोध करणारे आंदोलनं 25 पेक्षा जास्त झाले। वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर येत आहेत, आंदोलन करतायत की प्रीपेड मीटर नको। बहुजन विचार मंच ही रस्त्यावर उतरलेला आहे आणि या प्रीपेड मीटरचा विरोध त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। कशासाठी तुम्ही विरोध करताय? 25 आंदोलनं झाले नागपुरात, वेगवेगळ्या संघटनेंनी केले। आम्ही विरोध जे करत आहे हे लोकांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून करत आहे। लोकांमध्ये प्रचंड संतोष आहे, कारण 4-5 पटीनं महाग असलेलं प्रीपेड मीटर एक नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशनच्या एक गुंडस नावाखाली ही जी योजना सरकारने सुरू केलेली आहे। या मीटर लावण्यामध्ये ग्राहकाचा काही फायदा नाही। चांगल्या पद्धतीने चालत असलेले मीटर एक कोणाच्या तरी एका योजनेच्या नुसार ते समजा बदलवण्याचा एक षडयंत्र ह्या सरकारनं केलेलं आहे आणि ह्यामुळे नागपुरात नाही, महाराष्ट्रात पूर्ण देशभरात हे याच्याबद्दल फार मोठा असंतोष आहे आणि वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे आणि एक लोकांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून बहुजन विचार मंचचा एक संयोजक ह्या नात्याने मी यांना आज निवेदन द्यायसाठी आलेलो आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा